सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव. दुःख अडवायला उंबरासारखा दुःख अडवायला उंबरासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा बस धडा मैत्री वाचण्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मैत्री चाटते गाय होऊन मना मैत्री चाटते गाय होऊन मना जाबिलत तू तिला वासरासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा
आपण करूया. माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की आपण टेस्टिंग करूया आणि टेस्टिंग करत असताना आपल्या शब्दाला आपल्या क्लासमेट म्हणून किती आत्मीयता आहे ही पाहण्याची माझी उत्सुकता होती. आणि म्हणून मग मी त्याला म्हटलं की 100% यावर्षी करूया. मी शाळेमध्ये गेलो. शाळेमधून आपली अगदी 8वी तर काही 4थी पर्यंतची 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी अशा सर्व वर्गातल्या मुलांना आपण कलेक्ट करूया आणि त्याच्यामध्ये जे जे आपल्याला माहिती आहे ते व्यक्तिमत्व त्या ठिकाणी ठळक आहे. त्यामध्ये आशा मोजाळ असेल म्हणजेच कोलवडे, त्याच्यामध्ये मनीषा असेल, मग संगीता लिमकर असतील, जयश्री भुजबळ असेल, संगीता भुजबळ असेल, सुशीला वराडी असेल, कल्पना डोके असेल, बेबीताई शिंदे असतील, त्या ठिकाणी शोभा चौधरी असेल, सुधा त्या ठिकाणी शिंदे असतील आणि त्याचप्रमाणे सुनीता भुजबळच आहे त्या तशा त्या भुजबळ असेल. पण मग त्याच्यानंतर तिकडे सुनीता चौरे राईट आणि तिकडे हनुमान शिंदे यांच्याशी त्या ठिकाणी मला थोडासा हे झाला. आणि आमचा ज्ञानेश्वर कोरडे सगळ्यात मोठा अग्रेसर माणूस आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला असं वाटत नाही एक कधी उद्या झालं पाहिजे तयारी करू. आणि त्या माध्यमातून हा सगळा त्या ठिकाणी आपला जो कौटुंबिक महत्त्वना एकत्रित आपला ग्रुप म्हणा त्या ठिकाणी त्या दिलेल्या शब्दाला त्या ठिकाणी काल मी जवळजवळ 110 फोन केले असते. प्रत्येकाला त्या ठिकाणी सेपरेट केले. परिस्थितीमध्ये या दोघांनी एवढा मोठा त्या ठिकाणी पाठपुरावा केलाय की त्या पाठपुराव्याला जेवढे सरस्वती विद्यालयामधून विद्यार्थी शिकून गेले आपल्या पुढची बॅच सुद्धा या सर्वांना ही बॅच परिचित आहे. त्याचं कारणच तसं आहे कारण ही बॅच एवढी मुरापती करणारी होती काय या बॅचला कोणच नाही. एकही दिवस असं गेला नाही माझ्या माहितीनुसार की आम्हाला ऑफिस मध्ये बोलवलं नाही आणि तुडवलं नाही. आम्हाला आणि मग अशा परिस्थितीमध्ये कृती कोण करायचं? भानुदास वाळेकर. हा तो आला नाही. त्याला खूप विनंती केली पण त्याची आता अशी मनस्थिती आहे की मला जावयाकडे धोंडा खायला जायचं. आता मग त्याच्यातून त्याची बुद्धिमत्ता ओळखा तुम्ही. बॅच ही उदापूरकरांसाठी सुद्धा एक नवल आश्चर्य होतं. इतकी भयानक परिस्थिती त्यांनी निर्माण केलं होतं. संगीताचं सगळं माहिती. खास मुलीचा प्रकार सगळ्यांना माहिती. खास मुली प्रकार सगळ्यांना माहिती. चांगल्या प्रकारे नदीवरची आंघोळ सगळ्यांना माहिती. सगळ्यांनी किती झोपटले ते माहिती. मग आता ह्या सर्व गुरुजनांचा आज अगोदर आपण त्या ठिकाणी आपल्यामध्ये चर्चा करून हे त्यांच्यापुढे व्यक्त नसता करता आलं. त्यांच्यापुढे व्यक्त करता आलं असतं का गुरुजनांपुढे असतं. आणि म्हणून त्या ठिकाणी पहिला निर्णय घेतला की आपल्या संपूर्ण बॅचचा त्या ठिकाणी आपण काय करूया? टेस्टिंग करूया. आपले कोण आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. सर्वजण उपस्थित झाले आणि त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अगदी मनापासून या ठिकाणी स्वागत पण करतो आणि मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो. यानंतर आपलं प्रत्येकाने त्या ठिकाणी इंट्रोडक्शन द्यायचं आहे. फिरत आलो तरी चालेल. पहिल्यांदा त्या ठिकाणी लेडीज फर्स्ट. मनीषा नारायण डुबळे मी पुण्याला असते. मला एक मुलगा एक मुलगी 12 वर्ष झाले. मला एक मुलगा एक मुलगी आहे. शिवणी दिली मला डावरा शिवणी मध्ये मी राहते. मला एक मुलगा मुलगी आहे. झालंच पाहिजे. आपल्या सगळ्यांना रवी आणि मनीषा यांनी खूप मेहनत घेतली म्हणून आता आपण सगळ्यांना आणि संगीता नंतर शिरसाट मी पुण्याला
2 सुना आहे, 4 नातवंड आहेत. मिस्टर एक्सपायर 10 वर्ष झाले. आम्ही पुण्याला सोडली गेलो. आम्ही दोघी शेजारी हा, दोघी मनीषा आणि शेजार राहिले. जवळ ओके. चला या माऊली या. माझं नाव संगीता भुजबळ म्हणजे संगीता शिंदे, सविता भुजबळ. मला एक मुलगा एक मुलगी आहे. माझे मिस्टर PSI होते, रिटायर झाले. मुलगा इंजिनियर आहे. मला पण 2 नातवंड आहे. मुलगा पुण्याला असतो, मुलगा पुण्याला असतो, आम्ही मुंबईला असतो. माझं नाव कल्पना बुद्धी पहिली, आताची टोके. माझे मिस्टर पेटला होते, ते रिटायर झाले. आता इथे आहेत इंडियामध्ये. आणि मला एकुलता एक मुलगा आहे. आणि MBA वगैरे करतो. सुना वगैरे अजून काही आलेला नाही. मी वेगळी शिकले. मला पुढे गावाला येते. नारायण बाबापुढे सकाळचा बिझनेस आहे. 2 मुलं, 2 सुना आहे, 1 नातवंड आहे. कांदिवली रस्ते 2 मुली आहेत. एक इंजिनियर आहे, एक MCOM केली, MBA केली. मिस्टर रिटायर झाले. यावर्षी झालेले आहेत. माझे नाव शोभा. आनंदीचे ग्राम शिंदे. मला 3 मुली, 1 मुलगा आणि व्यवसाय शेती करतो. 2 मुलींचे लग्न झाले. दोन जावई आले, 2 नातू पण झाले. धन्यवाद. या माझ्या शाळेमध्ये एकही मैत्रीण नाही. अरे बाबा मी तुला आल्यावरून म्हटलं ओळखलं का तरी म्हणतो ओळखलं नाही काय सॉरी माणूस मात्रावर आणि त्याच्याबरोबर जुन्या ठोकी पण विसरून जातो. मानानेचा मोठा कर्तृत्वाचा कीर्ती त्याची ओळखा ऐकूया. मानानेचा मोठा कर्तृत्वाचा कीर्ती त्याची ओळखा. आणि ही कीर्ती दाखवायसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. सर्वांचं स्वागत. मी भाषण करणारा माणूस नाही, राजकारणी माणूस नाही. मी आमच्या कालवरणात भजन मंडळाचा एक सदस्य आहे, साधा सदस्य. तिथं मी नियोजन करीत असतो. ऐकली पाहिजे असेल, ऐकलं असेल किंवा युट्यूबला पण पाहिजे असेल. पण खऱ्या अर्थाने जेवढी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे तेवढी आली नाही, याची आपली चूक आहे. मी
मी अपंग झालेला माणूस आहे. मला काही प्रचार करता आला नाही. आकडकर सरांनी भोर सरांनी धन्यवाद. रेवणनाथ दगडू शिंदे आणि माझ्या मंडळीचं नाव सुगंधा रेवणनाथ शिंदे. सौरभ माझ्या मुलाचे नाव सौरभ रेवणनाथ शिंदे, साई रेवणनाथ शिंदे आणि हा बनकर वाड्यावरती संत कृपा या ठिकाणी संत कृपा पाचवाला या नावाने प्रसिद्ध या मुलीचं. आपल्याला मोठेपणा नाही, पण तुम्ही कधी जा, आत्ता जा, लगेच मी इथं पाण्याची ऑर्डर देऊ का सगळ्यांना? पुण्यामध्ये राहतो. माझा क्रिकेट शंकरमध्ये मला एक मुलगा आणि 2 मुली आहेत. सर्वप्रथम इथे आलेल्या सर्व मित्र आणि मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. त्याच्यामध्ये राजू रवींद्र यांना पहिल्यापासून आमचं चाललंच होतं. राजूचं आमचं काही नियोजन करायलाच पाहिजे, कारण आपली पहिल्यापासून ओळख आहे. आणि आधीची जर माहिती बोलून फोनवरती आधीच तिथं झालं होतं. त्याच्यानंतर मग राजूला फोन केला. त्याच्यानंतर मग आमची यात्रेमध्ये गाठ झाली. बोलवण्याची रामदास बोलवले टायमाला पण आमची आलो होतो, पण त्यावेळेस आमची ओळख नसल्यामुळं का आम्ही एकमेकाला भेटू शकलो नाही. आणि त्यानंतर राजू शांताराम शिंदे तो पुण्याला बजाज फायनान्समध्ये कामाला आहे. त्याला तिथं 6 लाख बांधकामला MIT कॉलेजला थर्ड इयरला BCA करतोय. त्याचं लास्ट BCA झालेलं आहे आता. आणि त्याचं नाव ओम शांताराम शिंदे, विशेष रुपाली शांताराम शिंदे आणि गावी शेतीच करतोय. बस बाकी माझं नाव हनुमंत नारायण. माझा मुलगा पुण्याला असतो आणि मुलगी अंकिता हनुमंत आहो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये MPSC करते. माझं नाव शिंदे रामचंद्र शिंदे. एक मुलगा एक मुलगी, दोघांचे पण लग्न झालेले, दोघं पण शेतीच करतात. आता आपलं वय होत चाललं, कवर शेती करायची. आता 3री पासून मी शेती करतो. इयत्ता 3री पासून शिक्षण झालं नाही. आता सगळं सुखात आहे. बंगला बांधला, गाडी आहे, सगळं आहे. मला मुलीचं लग्न झाले, एकत्र कुटुंब आहे. 12 माणसांचं सगळं आपलं कुटुंब आहे. सगळ्यांची लग्न झाले, भावाच्या मुलीची लग्न झाले, त्यांना नातवंड काय सर्व आहे. माझं नाव बाळासाहेब रामनाथ. मला एक मुलगी पण लग्न झाली. सध्या मुलांमध्ये सर्वप्रथम इथं जमलेल्या सर्व वर्गाने स्वागत. सगळे आल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. एक वय आलं सर्व वय. माझे वडील उदापूर येथे ग्रामसेवक होते, बाबूराव विष्णू भाकटकर. त्यांच्यामुळं मला ओळखतात. वडिलांमुळं उदापूरमध्ये प्रत्येक घराघरात माझी ओळख केली. माझ्या मी मनीषाच्या घरी गेलो, तिच्या आईने सांगितलं की लगेच ओळख. संजूच्या घरी गेलो, संजूने सांगितलं, संजूच्या आईने घेतलं. असं वडिलांमुळं. रेवण शिंदे याला नेहमी मी भेटायला जात असतो घरी.
कायम तो उपकरणावर असतो. राजू हे काय कुठे येत नाही पानपट्टीवर येत, पण माझं कायम गाणं असतं त्याच्याकडे. तो जरी नाही आला गावात मी त्याच्याकडे शांताराम शिंदे आपले बरेच म्हणजे उदापूरमध्ये माझे परत फिरणं असतं. मला 2 मुली आहेत. एक मुलगी M.Com झाली, तिचं लग्न झालं. त्याच्यानंतर दुसरी आता MBAच्या फर्स्ट इयरला आहे. आता तिचं सेकंड इयर फायनल इयरला आहे. दुसरी गोष्ट, मी अत्यंत म्हणजे मिडल क्लासमध्ये पण सुखी समाधानी कष्ट करून व्यवस्थित जीवन जगतो. असं माझं काय बंगला फ्लॅट वगैरे नाही, साधन वगैरे, त्याच्यामुळं समाधानी. आणि इथं सगळे आल्याबद्दल अजून समाधानी झालो. नाशिकला आहे हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांशी कॉन्टॅक्ट आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. मी रवींद्र शामराव भोर, तसा तुमचा सगळ्यांचा बाळ आहे. सगळ्यांचा बाळ आहे. आणि याप्रमाणे खास व्यवसाय होतो. तरी पण आता आणि आता ह्या एक मिनिट थँक्यू. ते सांगणार आहे, परिचय देतो. हा, आणि मग अशा परिस्थितीमध्ये 1ली ते 4थी जिल्हा परिषद उदापूर, त्यानंतर 5वी ते 10वी सरस्वती विद्यालय उदापूर, त्यानंतर 11वी ते ग्रॅज्युएशन अण्णासाहेब वाघेरे कॉलेज ओतूर, त्यानंतर B.Ed औरंगाबाद म्हणजे आत्ताचं संभाजीनगर, त्यानंतर M.Ed सुद्धा संभाजीनगर. असं शिक्षण घेतल्यानंतर बल्लाळवाडी या ठिकाणी लेण्याद्री विद्या मंदिर बल्लाळवाडी या शाळेवर 11 वर्ष काम केलं. 11 वर्ष काम केल्यानंतर ऍज अ सुपरवायझर म्हणून, आणि सुपरवायझर म्हणून काम करत असताना त्यांना त्यांच्या मुलीचा माझ्या जागेवर गावा करायला लावला आणि मराठीत सोडलं. का तर माझ्याकडे आर्थिक परिस्थिती नव्हती, मला पैसे भरता येत नव्हते कुठंच. मी गुणांनी खूप मोठा होतो, पण इकॉनॉमिकली अतिशय गरिबीतून दिवस काढलेला माणूस. आणि मग लेण्याद्री दिवसो दिल्यानंतर मी माझे स्वतःचे कोचिंग क्लासेस काढले. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे मुलं माझे विद्यार्थी, जसं की आता रेवणांनी सांगितलं त्याची दोन्ही मुलं माझे विद्यार्थी आहेत. आणि मग याच्यामध्ये मी 11 शाखा तयार केल्या, त्याच्यावर 40 शिक्षकांना नेमलं आणि कामकाज पुढे चालू ठेवलं. शिरूर, पुणे, शिक्रापूर, नगर इथपर्यंत आपल्या शाखा गेल्या. आणि हा एकमेव माणूस असेल जुन्नर तालुक्यामध्ये की ज्याने सारं काही दृश्य ही पहिली आत्माची शाखा आळेपाटा या ठिकाणी सुरू केली. सगळं दृश्य मुलांनी फक्त पाहायचा, टीव्ही कसं पाहतो, मोबाईल कसं पाहतो तसं पाहायचं आणि अभ्यास करायचा. आळेपाटा या ठिकाणी त्या ठिकाणी आगमा नावाची पहिली सुरू केली. आणि त्याच्यानंतर त्याच वर्षी एक स्थळ आलं. स्थळ आल्यानंतर त्यांनी मला पाहायला सुरुवात केली, सकाळी, दुपार, संध्याकाळ. कारण परिस्थिती अशी होती की 36 वर्ष भाड्याने, 36 वर्ष भाड्याने, आणि त्याच्यामध्ये शैलेश आणि सतीश यांच्या कुटुंबामध्ये लहानचा मोठा झालेला माणूस. या कुटुंबाकडून जे शिकायला मिळालं ना मला, त्याच्यामध्ये आवड होती. आणि यांच्यामध्ये जे शिकायला मिळालं ना ते मी डोक्यामध्ये ठेवलं की अरे ही व्यक्तिमत्व
150 रुपयाच्या पगारामध्ये अख्खा महिना काढतात कसा? शिवाय कुणाचं कुणाशी भांडण नाही, कुणाशी कुणाचा वाद नाही, नवरा बायकोशी कधी बोलला भांडण केलं नाही आणि अतिशय उत्तम प्रकारे म्हणजे राजा काका आणि सिंधुवहिनी तसंच आमच्या उषा काकू हे सगळं जे काय होतं ना अतिशय मला वेळ करून टाकायचं आणि ह्या मुलाचे संस्कार कंटिन्यू माझ्यावर होते. म्हणजे मी ब्राह्मण कुटुंबामध्ये वाढलेला मुलगा आहे, जरी समाजामध्ये जन्मला आलो नाभी कुटुंबामध्ये, पण यांचे संस्कार माझ्यावर होते नेहमी. आणि मग अशा यांचं सगळं पाहिल्यानंतर मी ठरवलं की आपल्याला जे स्थळ आले ते स्थळ आपल्याला काय तरी पाहतंय. तर त्यांनी त्या ठिकाणी मला पाहिलं. माझी मिसेस ही शिरूर म्हणजेच रामली या ठिकाणची आहे. तिथली पार्टी जर तुम्ही पाहिली तर मी त्यांच्या केराच्या टोपलीत जायले ती पार्टी पाहिली. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी मला पाठवून घेतलं आणि फक्त त्यांच्या आजोबांनी म्हणजे हरिभाऊ माझे देवाळे म्हणले त्यांनी माझ्या पाठीवर फक्त एकदाच सांगितलं की हे बघा आमची मुलगी कुणाच्या दारात जाता कामा नये, संपला विषय. मी म्हटलं मला वडिलांच्या प्रॉपर्टीवर जगायची सवय नाही आणि वडिलांकडे नव्हतंच काही, जन्म दिला हाच आपला मोठा अभिमान. आणि मग अशा पद्धतीने त्यांना मुलगी दिली. शिरूर या ठिकाणी ती मुलगी माझ्याकडे आली. त्याच्यानंतर हळूहळू मी मोठा होत चाललो होतो आणि 2001 साली मला त्या ठिकाणी पहिल्यांदा प्रिंटिंग प्रेस मध्ये इंटरव्ह्यूला बोलवलं आणि माझी पत्रकार म्हणून त्या ठिकाणी पहिली नियुक्ती झाली 2000 मध्ये. आणि 2000 मध्ये प्रिंटिंग प्रेस मध्ये लागल्यानंतर मी वर्तमानपत्रामध्ये त्या ठिकाणी बातम्या द्यायला सुरुवात केली. हळूहळू महाराष्ट्रामध्ये नाही तर देशात एकमेव असणारा सगळ्यात मोठा पत्रकार संघ म्हणजे जर होत असेल तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ याचा मी पहिला तालुका अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर पुणे जिल्हा अध्यक्ष झालो आणि आज कागायमध्ये पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्या देखील कंटिन्यू चालू आहे. आज 25 वर्ष 26 वर्ष मला झाले आणि त्याच्यामुळे रेवण म्हटलं की तुम्हाला महाराष्ट्रात नाही तर पूर्ण दिल्लीपर्यंत ओळखलं त्याचं कारण असेल. त्याच्यानंतर हळूहळू करता उत्पन्नाचं साधन चांगलं तयार झालं. मग मी बिझनेस मध्ये उतरलो, बिझनेस सुरू केला आणि मिसेसला सुद्धा त्या ठिकाणी मोठा बिझनेस तयार करून दिलाय की ज्याच्या माध्यमातून आज पाऊस सुरू झालाय. आज पावसामुळे त्या ठिकाणी आमचं शेड्यूल बंद होतं, नाहीतर रोज सकाळी त्या ठिकाणी 3 पायऱ्याच्या कुरड्या 1000 पापडी 40 ते 45 किलो शेवई असं रोजचं आमचं रुटीन होतं आणि ते मी 10 वाजेपर्यंत तिला मदत करतो. आणि माझ्या मिसेसचा संपूर्ण हा जो बिझनेस आहे हा देशाच्या बाहेर गेलेला आहे. आपले सगळे मित्रमंडळी त्या ठिकाणी जर्मनीमध्ये कोण आहे, कॅनडामध्ये कोण आहे, यांना त्या ठिकाणी शेवया पुरवण्याचं काम, कुरड्या पुरवण्याचं काम, पापड्या पुरवण्याचं काम, जेवढे राईस सगळे ते सर्व करण्याचं काम आमची मिसेस करते. आणि मग अशा परिस्थितीत तिकडूनही मला सपोर्ट मिळाला आणि आज काय त्या ठिकाणी दुसरी महत्त्वाची तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची मोठी संधी माझ्या चालणार चाइल्ड फंड इंडिया ही अमेरिकेतील एनजीओ संस्था आहे. या संस्थेचा ब्रँड अँबॅसेडर 10 वर्षापूर्वी झालो. आज काय ब्रँड अँबॅसेडर. त्याच्यामधून जी मुलं एकल आहेत, जी मुलं आईवडील नाहीये, ज्यांना आर्थिक परिस्थिती अक्षर दुरापास्त आहे माझ्यासारखी होती, अशा हजारो मुलांना सर्व शैक्षणिक खर्च आमची संस्था होते. त्यांना दत्तक घेतलंय. अशी 4500 मुलं आपल्या जुन्नर तालुक्यामधून त्या ठिकाणी दत्तक घेतलेली आहेत. त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम सुद्धा माझ्याकडे आहे. आणि त्याचबरोबर दुसरी संस्था आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, जी स्थायी विकास संस्था या नावाने एनजीओ संस्था आहे पण ती भारताची. या संस्थेचा दुसऱ्यांदा बॅनर पडतो आणि ही संस्था काय करते तर तुम्ही ज्या महिला आहेत या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून, ग्राम संघाच्या माध्यमातून तुम्ही जे स्टार्टअप करता, तुम्ही आता बिझनेस चालू करताय, जसं शोभाचं त्या ठिकाणी कपड्याचं दुकान आहे, साडीचं दुकान आहे, मग शोभा जर त्या याच्यामध्ये असेल तर तिला स्टार्टअप देण्याचं काम आमची संस्था ही
राष्ट्रीय साहित्य संस्था करते आणि सगळ्या महिलांना ट्रेनिंग देण्याचं काम. आणि वैशिष्ट्य बघा, आजच्याच दिवशी मी सकाळी या संस्थेचा 1 वर्षाचा करारनामा लिहून दिलाय. म्हणजे सकाळी सही करून त्यांना पाठवलं. त्यामुळे ती एक संस्था झाली. आणि तुम्ही तिसरं एक नाव ऐकलं असेल, स्पर्श इंडिया. स्पर्श फाउंडेशन ऐकलं समजा की त्याचाही मी ब्रँड अँबॅसेडर आहे. आणि ही संस्था दिल्लीमधून चालते, परंतु ती महिलांसाठी 15,000 रुपये नॉट रिफंडेबल देते. त्याचंही ट्रेनिंग मी घेतलंय. आणि तुमच्या वंदनाला सुद्धा ते माहिती, तुमच्या बिरगुला मी ट्रेनिंग दिलेलं आहे की ज्या गावामध्ये कोणीही ट्रेनिंग घेण्याचं धाडस करत नव्हतं, त्या गावामध्ये मी ट्रेनिंग घेतलंय, कारण त्या गावचा मी वाचला होता. आणि हे सगळं करून दिलं. आणि आज त्या सर्व संस्थांच्या माध्यमातून एक उत्तम प्रकारचं नियोजन आर्थिक उत्पन्न माझ्याकडे तयार झाले. जिथं मला 1 इंच जमीन नव्हती, राहायला 36 वर्ष लागले होते, याच गावामध्ये आज 4 भावांना जागा घेऊन त्यांची लग्न करून देऊन त्यांच्या मुलाबाळांचं पाहून माझं स्वतःचं सुद्धा घर झालंय. बंगला नाही आहे, पण आज एक झोपडीवजा आहे आणि कमळाच्या शेजारीच आहे. आणि ते घेतल्यानंतर आज त्याच्यामध्ये पत्नीने प्रचंड मोठी सपोर्ट केलेला आहे. आजही ती मोठ्या घरची असून 1 रुपयाला निपटायला झालेली नाही तिकडे. तिने स्वतः त्यांच्यावर मला सपोर्ट केलाय. आणि आज आम्ही सगळ्यात चांगल्या गोष्टी करतो आहोत. मला 2 मुलं आहेत. पहिला मुलगा जो रुपे, त्याला इयत्ता 6वी असतानाच नेपाळला पाठवून मार्शल आर्ट मध्ये ग्रॅज्युएट बनवलं. त्याच्यानंतर तो इथे आला आणि इथे आल्यानंतर आपल्याकडे बेल्याला एका कॉम्प्युटर इंजिनियरची पदवी त्याने प्राप्त केली. तो पुणे विद्यापीठाचा गोल्ड मेडलिस्ट आहे. त्याला कॉम्प्युटर डिग्री मिळाल्याबरोबर लगेचच हिंजवडी या ठिकाणी विप्रो नावाची कंपनी, त्या कंपनीमध्ये HR पदावर त्याला नियुक्त केलेला आहे. आता 6वा महिना झालाय. रात्री तो 12 वाजता घरी आलाय. का तर पप्पांचा आज गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. पण त्याला म्हटलं आज तुम्हाला मी घेऊन जाऊ शकत नाही. तो हा घरी आलेला आहे. हा घरी इथे नाही, इथे नाही. त्यानंतर तो मुलगा उत्तम प्रकारचं पॅकेज आहे. त्याने माझं संपूर्ण नाव केलेलं आहे. 2 नंबरला आहे माझी मुलगी. पहिली मुलगी रुपयेच्या आधी झालेली होती, ती 9 महिन्याची झाल्यानंतर एक्सपायर झाली. जयसिंगला माहिती, कारण जयसिंगचं बाळ सुद्धा मीच माझ्या हाताने घेऊन आलो होतो पुण्यावरून. तिचे बाळ मीच घेऊन आलो होतो हातात. रात्रीचे 12 वाजता घेऊन आलो होतो. अतिशय दुःखाचा प्रसंग होता, पण घेऊन आलो. सतीश त्यावेळेस, सतीशला माहिती सतीश काय परिस्थिती होती. सतीश बसवायला आला होता. बाळाला घेऊन येताना ॲम्ब्युलन्स नाही ना, सतीश स्वतः होता. सतीशने खूप त्यावेळेस खूप प्रयत्न केले. ते आम्ही आलो, एसटीने मृत बाळ घेऊन आलो. आणि रात्रीचं ओतूर पायी चालत आलो. मी जिथे कोणत्या प्रकारचं झाड झुंजत असतो, कारण ती माझ्या आत्याची मुलगी आहे, लक्षात घ्या. आणि मग असं असताना हे सुरू झालं. माझी पहिली मुलगी सुद्धा 9 महिन्याची झाल्यानंतर ती एक्सपायर झाली. ती फार लेट झाली, फार लेट. तिचं नाव ऋतुजा होतं. आणि आता जी झाली ती ऋतुजाच आहे. आणि तिला इयत्ता 10वीला ती पहिली आहे. 98% तिने त्या ठिकाणी मार्क्स मिळवले. त्याच्यानंतर 2 वर्ष ती छत्रपतीला एक्सटर्नल होती. आणि तिथे सुद्धा 12वीला तिने 81% आता सायन्स मधून मिळवले. आणि नीटची परीक्षा दिलेली आहे. तिला MBBS व्हायचंय, तिला गायनिक डॉक्टर व्हायचंय. आणि म्हणून त्या ठिकाणी ती तिचा सपोर्ट करणारच आहे. तिला आम्ही पुढे नेणारच आहोत. परंतु नीटच्या परीक्षेमध्ये पेपर लीक झाला आणि आता 21 जूनला पुन्हा पेपर आहे. सराउंडिंग आहे तुम्हा सर्वांचे अगदी या निमित्ताने खरोखर मनापासून ऋणी राहील की तुम्ही हे सगळं अतिशय बारकाईने ऐकलं आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला. भाऊक होऊ नका. आज आपलं मुलं मुली काय प्रगती केली किंवा काय केली आज सांगण्याचा अभिमान आपल्या मित्रमैत्रिणी आपले भरून येतं. आणि गरिबीवर मात करून बाळू होत याने आपल्या किती प्रगती झाली. कारण आपल्या वेळेस तो काळ नव्हता. आपल्याला असं ध्येय नव्हतं का 10वी नंतर काय करायचं, 12वी नंतर काय करायचं. फक्त आपण शाळेत जायचं, घरी यायचं, रात्रीचं खेळायचं, एवढाच होता.
एकमेकांच्या घरी जायचे. सहकार्य होतं. आईने खूप कष्ट करून आमची लग्न अशा ठिकाणी करून दिली. तिन्ही बहिणी खूप शिकतात. पण आज मला काही असं तुम्ही सगळ्यांनी मारुनी, मनीषानी, राजूनी माझं माहेर मला मिळवलं. कारण माझा एकूणचा त्याच्यानंतर अण्णा लगेच वर्षाने गेले. अण्णा जरी गावात फिरत होते तरी मुलांवरची भाऊ गेल्यावर अण्णांनी धाडती घेतली. अण्णा एका वर्षात गेले. मात्र आईने आतापर्यंत जबाबदारी आई 2 वर्षापूर्वी माझ्याकडेच होती. आई आता वाटलं होतं माहेर संपलं. आता गावात त्याचं गाव सुद्धा वाटतं कुणीच नाही, आमचं कुणी रक्तात आणि सगळं सांगावं काय नाही आपण एन्जॉय करायला जाणून वाटत नाही माहेर गावल्यासारखं. आज वाटतं माझ्या माहेरी झाले. मी काळूला, राजूला आणि मनीषाला धन्यवाद देईन की त्यांनी माझं माहेर मला निवडून दिलं. आता मला कधी दुःख वाटलं तर मी या सगळ्यांना कॉल करू शकते. आम्ही मित्र आहे तुमचे. पांडुरंगाच्या कृपेने माहेरी सासरी खूप चांगले. एकुलता एक मुलगा MBA झालेला आहे, मॅनेजर आहे मोठा. मिस्टर कोयतला होते, सगळं चांगलं आहे. पण माहेराची ओढ काही वेगळीच असते. माझ्या वार्डमधली म्हणजे आमच्या क्लासमधले याचा ओळख करता येईल मला सांगितलं. घरामध्ये सांगितलं मला. त्यांनी मला सांगितलं म्हणा ती अरे बापरे तिचा कबरला संपूर्ण पण अतिशय उत्तम पद्धतीने आपल्याला ज्ञान दानाचा कार्यक्रम केलेला आहे. ऐकून घ्या तुम्ही त्याला काय मानवायचं नाही पण माझ्या मुलीला पाठवतो. शिवनेरी किल्ल्यावर जिजामाता करते शिवाजीचा नवस आणि मी घेते आमच्या सगळ्यांच्या शाळेचा दिवस. संगीता महादू शिंदे माझं नाव इकडचं. माहेरचं सासरचं कविता दत्तात्रय भुजबळ. मला आयामध्ये दिले. आता नाव घेऊ ना. दारी होती तुळस तिला घालत होते पळी पळी पाणी. आधी होती आई बापाची ताणी मग झाले दत्तात्रय रावाची राणी. बेबी लक्ष्मण शिंदे हे मामायरचं नाव आणि बेबी नारायण खोडेकर हे सासरचं नाव. गोडेगाव सांगितलं ना मला. गोडेगावला शंकराच्या पिंडीला गेलो तेव्हा नारायणाचं नाव घेते तुमचा माणसा. माझं नाव सुधा रघुनाथ शिंदे. माहेरचं सासरचं सुधा तुकाराम भुजबळ. मला पिंपळवणीमध्ये दिले. मी आता सध्या पनवेल तळोजा ते राहते. मला एक मुलगा एक मुलगी. आणि मुलगी माझी शिक्षिका आहे. मुलगा जॉबला. नाव देते भक्ती, अर्थ देते कविता. तुकारामचं नाव देते तुमच्या सर्वांकरता. माझ्या बायकोचं नाव सुगंध आहे. या सालामध्ये सरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलेला आहात आणि आमचे स्नेहमित्रे हरिभक्त परमान भागवताचार्य माननीय श्री गणेशजी महाराज
यांचे या ठिकाणी म्हणजे आपले क्लासमेट आहेत. आपण वाईट बोललं तरी काय त्यांना राग येणार नाही. त्यांना माहिती माहीत कोणती निवडणूक बोलायला असताना पण हरिभक्ती परायण भागवताचार्य गणेशजी महाराज शिंदे यांचे या ठिकाणी आगमन झालं. दादा तुमचं आमचं काय ते 1987-88 साली आम्ही दोघं विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना एक इकडे जातो एक तिकडे जातो. हे भागवताचार्य झाले आणि आई त्या जागी होते. मुंबई रिटर्न आहे पण भागवताचार्य होणं एवढं सोपं नाही. त्याला घासावं लागलं त्यांनी केलं आणि त्याचा मला फार मोठा अभिमान आहे. उदापूर गावचं नाव त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी निर्माण केलं. म्हणजे निवृत्ती बाबाच्या पाठीमागं गणेश महाराजांचं नाव. गणेश महाराज जरा भारावून जातील पण काय नाही. आणि तुमच्या पाठीमागे आहे उभी आमच्या पाठीमागे आणि आजच्या या गेट टुगेदर साठी तुम्ही वेळात वेळ काढून 2-3 कार्यक्रम करून झाले ते बरोबर किती आहेत एक नाही आपले मित्र आपण कशाला बसलो हा आणि या महाराज एवढ्या वेळात आले ना मला लगेच कळलं कार्यक्रमात त्याला सुट्टी नसतं आणि एवढं सुंदर मोठं आणि आई वडिलांची सेवा करणारा माणूस धार्मिक माणूस तो असेल तर गणेश महाराज. त्या पद्धतीने ते आपल्यापाशी उपलब्ध झालेले आहेत. मी महाराजांना त्या ठिकाणी सगळ्यांचा परिचय झालेला आहे. आपण आपला परिचय पण द्यावा आणि मनोगत पण व्यक्त करावं. गेट टुगेदरला सर्वांना शुभेच्छा द्याव्या. सर्वांसाठी नमस्कार. रामकृष्ण. श्रीमान राजू पाकळकर आणि रवी गुरुसरांच्या माध्यमातून आज खूप वर्षानंतर 87-88च्या आपल्या असलेल्या 20 बॅच आणि या सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयास आणि प्रयत्न या दोघांनी केला. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. एखादी गोष्ट करत असताना तो संकल्प करणं सोपं असतं, तो सिद्धीत येणं अवघड असतं. माझ्या धावपळीमध्ये सराबरोबर नाही पण राजूबरोबर माझी चर्चा मला जसं आठवलं तसं एक नाव मी सांगत राहायचं. ते सुरुवातीला म्हटलं आपल्याला 1ली ते 10वीपर्यंत मला आठवतं मनीषा आमच्या मुलीची विजया बरोबर ना नवले सुनंदा काहीतरी मी असं सगळे गाव पण आपलं सकाराम जाधव शिंदेवाडी लक्ष्मण जाधव अनिल चौधरी भानुदास वाडेकर असं जेवढी आठवलं तेवढी गाव मी सांगतो. आणि मी फक्त राजूला तेवढंच नाव सरांना सांग त्यांच्या माध्यमातून सगळ्यांना इन्व्हाइट करण्याचा प्रयास आणि प्रयत्न करूया. त्याला काय असते काही ना फुकटची सवय असते काही ना खर्च देऊन सगळ्यांना भेटायची सवय असते. त्यामुळे कोणी 1500 द्यायची नारळ नसतं काही माझ्या अंदाजे तोच वाटतोय. प्रॉब्लेम असू शकतो पण ते सांगायचं थोडं अरे
ते आपल्या आहेत असं समजायचं. आणि एवढ्या वर्षानंतर आपण एकत्रित आलात. आपण सर्वजण या ठिकाणी आनंदाने आतापर्यंत एकत्रित आला त्याबद्दल मी माझ्या वतीने आपण पुन्हा सर्वांचे एकदा आभार मानतो. जीवनाच्या प्रवासामध्ये जसे आपले एक नाते असतात, आपले आई वडील, आपले असलेले कुटुंब, आपली मुलं, असं जीवनामध्ये आपल्या एक मित्र बरोबरचं नातं असतं. नाती जोडणं सोपं असतं, नाती टिकवणं हे खूप अवघड असतं. बऱ्याच वेळा घडलं जातं की मग नात्यामध्ये पैसा येतो, कुठेतरी काहीतरी आर्थिक व्यवहार येतो आणि तो पैसा आर्थिक व्यवहार आला का भविष्यात ते नातं तुटल्याशिवाय राहत नाही. आज तुम्ही सर्वजण आपापल्या परीने आपापल्या क्षेत्रामध्ये, आपापल्या व्यवसायामध्ये, आपापल्या कार्यामध्ये, आपापल्या असलेल्या कौटुंबिक जीवनामध्ये सगळेजण आनंदी आहात. आणि सगळेजण आनंदी आहात असताना कुठंतरी आपल्या असलेल्या भूतकाळाकडे आपण जाऊन पाहिलं पाहिजे. आपण कोण होतो, कुठे होतो याची जाणीव आपल्याकडे झाली पाहिजे. मग जातात एक थोडासा एक 15 मिनिटात एक दृष्टांत सांगतो. आपण हिंदू धर्मातली मंडळी आहे. आपल्याकडे बाळ जन्माला आलं त्याला तो थांबा. आपल्याकडे बाळ जन्माला आलं 5व्या दिवशी म्हणते त्याचं आपल्याकडे काय करतात, पाचवी करतात. ते म्हटलं जातं त्या दिवशी रात्री सगळी दिक्कत परीक्षा लिहिते. माझं ऐकत का तुम्ही? खूप महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. नदीची वाढ असते. मला वाटतंय ते काट्याचं जे असते ते सापाचं काढणं असतं. मला असं वाटतंय डाळिंबाचा पाला सुद्धा असतो. मी येतो ना, मला अजून असं वाटतंय नदीच्या कडेला जो लवाडा असतो तो एक असतो. आणि मला अजून एक वाटतंय त्याच्याबरोबर काही ठिकाणी पाण्यातील मासा असतो. पाण्यातील मासा असतो, काही ठिकाणी मासा नसतो, ते पाण्याचा तुकडा असतो. विनोदातला भाग सोडा, पण आपली कर्मरेषा लिहित असताना जी सटवी येते आणि त्या असलेल्या सटवी लिहित असताना त्या ठिकाणी तो वस्तूचा अर्थ काय आणि विचार केला. आता फॅशन आणि पूर्वीच्या 25-30 वर्षापूर्वीच्या भूतकाळाकडे गेलं तर ज्या घरात बाळ जन्माला त्या बाळाची आजी आणि एखादी भाऊ घेतली. आता ते औषध भरपूर जातात. पण आजपर्यंत कधी त्या गोष्टीचा कुणी विचार केला नाही. जायचं बस टीव्ही ती एक घेऊन जायचा, अर्धा किलो खोटा, अर्धा किलो काढणं गोळाचा, अर्धा किलो गोळा, 100 टोपलं चालल्या सगळ्या. पण त्याच्यात किती शास्त्र लपलेले आहे पहा. किती सांगू हा माझा पहिला प्रश्न आहे. पण ज्याला जीवनात सफळ व्हायचं आहे ना त्या दिवशी शिकवलं जातं. नदीला जर पूर आला तर त्या पुरामध्ये मोठमोठाले झाडं उघडून जातात. पण त्याच नदीच्या पुरामध्ये काही शिल्लक राहतो, लवाळा शिल्लक राहतो. म्हणून जीवन म्हटलं की सुख आहे, जीवन म्हटलं की दुःख आहे, जीवन म्हटलं की यश आहे, जीवन म्हटलं की अपयश आहे, जीवन म्हटलं की कीर्ती आहे, जीवन म्हटलं की अपकीर्ती आहे. या सगळ्या प्रसंगावरती मात करून जो जीवन जगण्याचा प्रयत्न करतो ना तो खरा माणूस आहे. आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये त्या पाठापुजनाला तो लवाळा ठेवण्याचं कारण आहे. त्या जीवनामध्ये दुःखरूपी संकटरूपी पूर तुमच्या जीवनात येणार आहे. तुम्हाला जीवनाचं सार्थक करायचं असेल तर लवाळ्याप्रमाणे तुम्ही नम्र बना. जीवन सफळ झाल्याशिवाय सतीसारख्या व्यक्तीला मी लहानपणापासून पाहतो. त्याचं कौटुंबिक जीवन, त्याची कौटुंबिक परिस्थिती, त्याची कौटुंबिक हालाकी सगळं मला आठवते, सगळं. पण आज स्वतःच्या कर्तृत्वावरती आलेल्या प्रसंगावरती मात करून आपण एवढ्या उच्च पदापर्यंत पोहोचलोय. पुण्यासारख्या ठिकाणी चांगलं कार्य करतोय. हे कशाचं प्रतीक आहे? त्याला समकाली म्हटले नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंता. पण आपल्याला आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करायचं असेल तर माणसाने किती जरी मोठा आलं तर ताटमाने न जगण्यापेक्षा नम्रतेने जगण्याचा प्रयत्न करा. तेव्हा सफल करू शकता. त्यामध्ये मिलिटरी क्षेत्रामध्ये आपले शैली त्यांचं जीवन पाहिजे तसं ब्राह्मण समाजामध्ये मिलिटरी कोणी जात नाही. आता का एक स्वाभिमान आहे आपल्या, त्याचं एक स्वाभिमान आहे की आपल्या बरोबरचा असणारा एक मुलगा भारतीय देशाच्या असलेला सेवेचे कार्य करण्याचा प्रयासही प्रयत्न करतो. तिथे डोळ्यासमोर मृत्यू दिसत असताना आपली मायभूमी, आपली कर्मभूमी, आपली जन्मभूमी आणि आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून कौटुंबिक असल्या त्याची गर्भपत्नी असेल, लहान लेकर असेल यांच्या माध्यमातून तो त्याची नोकरी पूर्ण करू आपण इथे आलाय. याचा अर्थ तिथं सुद्धा त्याची नम्रताच कारणीभूत ठरली आणि म्हणून ते यशस्वी. सरापासून तर रावीपासून, देवरपासून तर शंकरापासून, हनुमानापासून, गणपतीपासून, सतीशपासून, तुकारापासून, बाळूपासून, संजीवापासून, शैलेशपासून, कैलास भाऊपासून तुम्ही सगळ्या बरोबर आपलं भूतकाळपणे दारावर कपडे घालायला निघलो होती का? तुम्ही ठरवून आल्या का नाही कुठली साडी घालायची? मला सांगायचं तात्पर्य काय? मग माणूस इथपर्यंत पोहोचतो कधी
शास्त्रीय पहा, माशाचं वैशिष्ट्य असेल, नदीत जर तुम्ही प्रवाहाच्या वेळेला बसला तर त्या नदीच्या प्रवाहातला जो मासा असतो ना, हा पाण्याबरोबर कधीच वाहत नाही, पाठीमागं फिरून पाहत असतो, पाठीमागं वळत असतो. म्हणून ज्याला जीवनामध्ये उंच यशाच्या शिखराकडे जायचंय, त्याला ज्याचं जीवन साध्य करायचंय, त्यांनी आपली जन्मभूमी, आपली कर्मभूमी, आपली मायभूमी आणि आपल्या आईवडिलांना कधीच विसरायचं नाही. तो माणूस साध्य आणि म्हणून कोण होतास तू, काय झाला हे मासा शिकवते. आज सगळं आपल्या बरोबर 40-50 दोन्ही वर्गाचे जर पाहिजे 60-70 जण होते, बरोबर ना? पण डायबिटीज बॅच म्हणजे माधवराव सर जिंदाबाद. एका विषयाला 5 विषयाला एकच सर. काय बॅच होती राव. चेतन आठवते आता माझ्या अगोदर तुम्ही काय चर्चा केली मला पण मला म्हणजे भूतकाळात गेलं पाहिजे. म्हणजे मला वाटतं की आपल्या आता सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये काम करण्याची वंदना झाली, वंदना ती रोहिणी वगैरे मला जेवढ्यांची नाव सांगते त्यांची सगळ्यांची नावं सांगा पण आपली पुन्हा आपल्याबरोबर मला एवढं सांगायचं आपल्याकडे काही कॉन्टॅक्ट नाही, कारण मी मुळात मोबाईलच्या डबड्याचा जास्त वापर करत नाही. त्याचं कारण आहे, आता तुमचं हसवतो तुम्हाला मी बंद करतो, त्याचं कारण आहे माणसाचं मरण हे असं आहे तर ते कधी त्याची गॅरंटी काय झाले. माणसं आता आपलं कर्म करत असताना म्हणजे पूर्वीचा भूतकाळ जर पाहिला तर बनकर पाट्याला जर एखाद्याला आडे पाट्याला उतरला जायचं असं, मुंबईत जायचं असं, 2-4 माणसं भेटली, काय बरं चालेल तुझं, काय चालेल शेतात, काय केलंय, बरोबर काय करते, पोलीस लग्न झाले, कसं काय तिचं सासर काढलं, बरं आहे का. मग घरात सांगा तुम्ही माझी शपथ घेऊन तुम्ही आता हे सर्व कोणाशी बोलता का नाही. फ्रेंड आला ना, कोणाला तुम्हाला सगळ्यांना फ्रेंड आला, त्या फ्रेंडचं नाव आहे मोबाईल. तो जेवढा चांगला आहे तेवढा वाईट आहे. आणि म्हणून मी असं अध्यात्मातून एक शास्त्र अभ्यास केला. रथयुगातला मृत्यू हाडातून, त्रेतायुगातला समृद्धीने, द्वापरयुगातला मृत्यू अन्नातून, कलियुगातला मृत्यू अन्नातून. पण भविष्यात पण असं सांगावं लागेल की मरण ही अशी गोष्ट आहे तर ते मरण कधी याची खात्री नाही. समजा उदाहरणार्थ एखाद्याला चॅटिंग करायची सवय आणि चॅटिंग करता करता त्याला अटॅकचा झटका आला, काय सतीश सांगू शकतात कोणी, चॅटिंग करता करता त्याला अटॅकचा झटका आला आणि तो मेला. मेल्यानंतर अंत्यसंस्कार आपल्याला काय असतं, दशमी असते. दशमी तुम्ही ब्राह्मण आता सगळे विधी वगैरे करतो, प्रवचन करतो, श्रद्धांजली वाहणारे श्रद्धांजली वाहत असतात, पण तरी पिंडाचा काचस्पर्श होत नाही. मग मी त्याच्यावर शोध केला. आपला प्रिय मोबाईल जो आहे ना तो त्या पिंडाजवळ ठेवला. आपला प्रिय मोबाईल आहे ना तो पिंडाजवळ ठेवावा लागेल आणि आपल्या प्रिय व्यक्तीला सांगावं लागेल ओळणीवर प्लीज ओळी सर्व्हिस जोपर्यंत हायचा मेसेज मोबाईलवरती व्हायब्रेट होत नाही, मोबाईल व्हायब्रेट होत नाही, तोपर्यंत पिंडाला कावळा शिवणार. म्हणून आता या ग्रुपच्या माध्यमातून ही जरी मैत्री केली असेल, ग्रुप बनवला असेल, आपलं काम पाहून फक्त करण्यासाठी आपण त्या ग्रुपवरती सहभागी व्हा, सुखदुःखाच्या चर्चा करण्याचा प्रयास आणि प्रयत्न करावा एवढीच्या निमित्ताने अपेक्षा करतो. याचं कारण सांगतो तुम्हाला. आज कौटुंबिक जीवनामध्ये त्या मोबाईलने आपण मुला बोलत नाही. दृष्टिकोन मी म्हणतो माझ्यात काही घेऊन जाऊ नका. आपण भेटलोय ना एखादी गोष्ट आपण मुलगा बोलत नाही. समजा पोरग समजा आलं सर बाबा 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 ते बाप जर त्या मोबाईलच्या बंद की नाही हा अनुभव तुमच्या घरात येत असेल ना, म्हणून जर थोडं त्याला बाजूला ठेवा. तेवढ्या वेळामध्ये आपण दुसरं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. तेवढ्या वेळ एक मध्ये 2-3 पैसे ग्रुपला टाकले तर ते सुंदर होते. याचं कारण काय की एवढं काही भांडण आहे त्याच्यामध्ये शिकण्यासारखं. एवढं शिका त्याच्यापासून अलिप्त राहून आपल्या कुटुंबात आपली मुलं असेल, नातवंड जे काय असेल त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून आपलं घर एक मंदिर बनव. त्या मंदिराचा उगम जर कुठं असेल तर आपल्या शाळेतून आणि त्या शाळेतनं आपण असलेल्या त्या कर्नाटकातले सगळेजण आज एकत्रित आले. पुढेच एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभकामना देतो, शुभचिंतितो. रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. छानशा गप्पा पण झालेल्या आहेत आणि आताच महाराजांनी त्या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारचं प्रबोधनपर त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. आपण निश्चित त्यांनी पहिल्या ग्रुप तयार झाल्यास त्यांनी 2 ते 3 दिवसांनी मेसेज टाकला होता की बोरसर आणि राजू तुम्ही खूप प्रयत्न करताय
पण बाकीच्या माणसांचा कोणाचा काही रिस्पॉन्स दिसत नाही. त्याचं कारण ते होतं, त्यांना माहित होते की आपण ग्रुपने एकत्र आलोय, परंतु मनाने सुद्धा जेव्हा आपण एकत्र केव्हा येऊ ते आपल्याला त्या ग्रुपवर दिसलं असतं. आणि राजू, शैलेश, त्याच्यानंतर अजून मनीषा, हे तिघांचं कंटिन्यू त्या ठिकाणी काही ना काहीतरी पडत असतं. आणि माझं काय होतंय की माझा बाकीचा हा व्याप असल्यामुळे थोडाफार त्या ठिकाणी काही गोष्टींना माझा हे असतं, म्हणजे प्रमाण असतं थोडंसं, त्यामुळे मला थोडा प्रॉब्लेम येतो. पण बाकीच्या सगळ्यांना एक विनंती आहे, जसं आता महाराजांनी सांगितलं की जेवढे आपल्या ग्रुपमध्ये जॉईन आहेत ना, आपली उपस्थिती दाखवा. भले तुम्हाला काही जमत नसेल, एखादं चिन्ह दाबलं ना, भले ते नमस्काराचं असू द्या, विक्ट्रीचं असू द्या, डनचा असू द्या, किंवा अगदी लवचिक तुमचा बदाम असू द्या, काही हरकत नाही. जे आहे ना त्याची फक्त उपस्थिती दाखवा. या निमित्ताने काय होणार आहे माहितीये का, महाराजांनी सांगितलंय की तुम्ही तुमचं आयुष्य हे अतिशय म्हणजे नाजूक झालंय. मिनिटात माणूस जातोय, मिनिटात. आता किशोर सारखा पोरगा, त्याच्यानंतर दत्तात्रय ढमाले सारखा पोरगा, किंवा आपल्याकडची अनेक मुलं आहेत आपल्या बरोबरची, ही यांनी कधी त्या ठिकाणी काही गोष्टी सोडल्या, आपल्याला सोडून गेले ते. आणि इतकं वाईट वाटतं ना अशा गोष्टींचं, की अशा परिस्थितीमध्ये त्यांचं म्हणणं बरोबर आहे की मोबाईल हा तुमचा मित्र कसा आहे ना, तेवढाच तुमचा शत्रू पण आहे. वडील मुलाशी बोलत नाही, आई मुलाशी बोलत नाही, किंवा ते बरंच आपण पाहतोय, रील मध्ये पण पाहतो आपण की किती उद्योग होत आहे त्याच्यामध्ये. आणि आता तर मला त्या ठिकाणी जुन्नर तालुक्यातल्या जेवढे शाळा आहेत त्या शाळांवर त्या ठिकाणी 1 वर्षामध्ये सायबर क्राईम ऑक्सो अंडर जेवढे चालले त्याच्यावर लेक्चर प्रत्येक शाळेमध्ये आपल्याकडे जुन्नर तालुक्यात. त्याच्यामुळे मला तोच विषय, मला मोठा आश्चर्य वाटतं की मोबाईलचा एवढा अति वापर भयानक परिस्थिती आहे. मी हा 10 वर्षापूर्वी घेतलेला आहे, अजूनही तसंच आहे. आणि नंबर सुद्धा चेंज करत नाही. माझा जुना नंबर सुद्धा तोच आहे आणि घेतलेला नंबर सुद्धा तोच आहे. मी कुणालाही त्या ठिकाणी आणि तो मोबाईलचा नंबर सांगतो, कारण महाराज सुद्धा कधी बदलत नाही, त्यांचा सुद्धा खूप जुना नंबर आहे. ते जे नंबर आहेत ते सांगतात की तुमचं कुणाशी वाद नाही, तुमचं कुणाला टिकणार नाही, आणि तुम्ही कुणापासून काही लपवत नाही. तुम्ही सच्चे माणसा, लक्षात घ्या. हा तुमचा मोबाईलचा नंबर सांगतो, कारण तुम्ही नंबर बदललेलाच नाही कधी. काही जण ज्यांना अडचण येत ना, कुणाचं काही देणं आहे, कुणाचं काही घेणं आहे, ते नंबर बदलतात बरोबर. म्हणून महाराजांचं म्हणणंच ते की आपण सर्वांनी अगदी मनापासून त्या ठिकाणी ह्या गोष्टीचं कार्य घ्या. लक्षात घ्या, मार्गदर्शन जेवढं चांगलं आहे ना तेवढंच घेतलं पाहिजे. आपण उपस्थिती दाखवा. आणि प्रत्येकाने एक पहा, तुम्ही सुखात नका फोन करू, दुःखात निश्चित फोन करा. तुमचे हे सगळे बंधू, तुमच्या ह्या सगळ्या भगिनी त्या ठिकाणी तुमच्यासाठी कधीही आधी रात्र पण म्हणलात ना तर तिथे उपस्थित राहतील. तुमचा सुखात नसू द्या पण दुःखात निश्चित आला पाहिजे. कारण आता हा ग्रुपच त्याच्यासाठी आपण स्थापन केला. आणि कल्पनाने मला सांगितलंय की माझं हे त्या ठिकाणी माहेर मला प्राप्त झाले, याच्यापेक्षा आणखी काय पावती पाहिजे आपल्याला, याच्यापेक्षा आणखी मोठी पावती पाहिजे. बस तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी आपली उपस्थित दर्ज करा. आणि जे आपले मित्रमंडळी राहिले यांना 100% पुढच्या वेळेस सांगतो त्यांना हजर करू. त्यांच्या पाया पडायची वेळ आली तरी आम्ही त्या ठिकाणी तयार आहोत सगळेजण. त्यांना बोलून घेऊ, त्यांना सांगू, कारण हे सगळं त्यांच्यासाठी आहे आणि हे परत परत नाही. आईचा अनुभव पुन्हा नाही, तुझ्या नाही, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे, आपण आपल्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झाला, तुमचं खरा मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आता आपला जेवणाचा वेळ झालेला आहे, आपण जेवण करू आणि जेवणानंतर त्या ठिकाणी